मी रेसिंगची प्रॅक्टिस करतो. एक मिनिट, रेसिंग आणि कोल्हापूरमध्ये? मग तुला काय माहित नाही ना वेडे? उगाच काहीतरी. कोल्हापूरमध्येच रेसिंग असते रे. मला खरंच नाही माहिती. सांग ना. थांब जरा, गाडी चालवताना डिस्टर्ब करू नको. हो का? बोल आता. वेडी आहेस का तू? बावळट. हँड ब्रेक ओढतं का कोणी? डू नॉट ट्राय दिस ॲट होम किंवा तुमच्या गाडीत वगैरे. हाय अभिषेक, वेलकम टू युवागिरी. हाय. मला सांग, तुला ही रेसिंग ट्रॅक बनवायची कल्पना कशी सुचली? ॲक्च्युली कसं आहे की आमच्या फॅमिलीमध्ये पूर्वीपासून मोटर स्पोर्ट्स आणि गाड्यांची खूप हौस आहे. माझे काका नॅशनल चॅम्पियनशिप चालवले मोटोक्रॉसमध्ये इन द 80s. मग त्यानंतर मी स्कूलमध्ये असताना मी पण चॅम्पियनशिप मोटर सायकलचे चालवले आहेत लहान असताना. सिन्स आय स्टार्टेड रायडिंग वन वॉज 4 years old. तर त्याच्यानंतर मग मध्ये थोडा गॅप पडला. मग माझा धाकटा भाऊ आहे, तो वेन ही वॉज 6 आम्ही विचार केला की त्याला प्रोफेशनल रेसिंगमध्ये घालूया. तर कुठून सुरुवात करायची, कसं करायचं, आम्ही ठरवलं की RM शुड बी फॉर्म्युला 1. तर फॉर्म्युला 1ला जायचं तर व्हॉट इज द बेसिक स्टेप? कार्टिंग करायचं आहे. तर मग इंडियात कुठे सगळं साऊथला आहे. तर नाही, आपण महाराष्ट्रात काहीतरी केलं पाहिजे. तर आम्ही स्वतःचा ट्रॅक बनवायचं ठरवलं. इथे कॉम्पिटिशन्स कंडक्ट केले जातात का? हो, दरवर्षी भरपूर चॅम्पियनशिप्स कंडक्ट केले जातात. नॅशनल चॅम्पियनशिप्स तर दरवर्षी होतात आपल्याकडं. 10 वर्ष झाली ट्रॅकला बांधून. तर 10 वर्षात आपण दरवर्षी बिनचुकता केलेला आहे. आणि एक इंटरनॅशनल चॅम्पियनशिप पण, एशियन चॅम्पियनशिप पण घेतलेली आहे. मला सांग, कोल्हापूरमध्ये रेसिंग आणि गो कार्टिंग किती प्रसिद्ध आहे? तसं खूप प्रसिद्ध असं म्हणायला लागेल, कारण का मागच्या 10 वर्षात जी काय नॅशनल ग्रिड आहे त्यात मॅक्सिमम लोक कोल्हापूरची किंवा आपल्या ह्या रिजन वेस्टर्न महाराष्ट्रामधलीच आहेत. बरं. त्यामुळे प्रसिद्धी खूप झालेली आहे. कारण का एकूण ते एक आहे. ह्याच्यानंतर तसं ह्या अक्रेडिशनचा ट्रॅक भारतात कुठेही नाही आहे. दिस इज द ओनली वन. मग दिस इन्फॉर्मेशन नक्कीच आपल्या पब्लिककडे झाला पाहिजे. हो, नक्कीच झालं पाहिजे. काही युवांसाठी मेसेज आहे का? इंडिया इज ग्रोईंग इन मोटर स्पोर्ट्स. खूप चांगलं काम चालू आहे. तर आपल्या लोकांसाठी, इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी, यंग जनरेशनसाठी आपण एक खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेलं आहे. तर सगळ्यांनी यावं आणि ते यूज करावं आणि टेक बेनिफिट्स अँड लेट्स गेट रेकग्नाइज्ड. गाईज, तुम्हाला पण जर गो कार्टिंग शिकायचंय तर नक्की कॉन्टॅक्ट करा अभिषेकला. हा एकुलता एक ट्रॅक आहे महाराष्ट्रामध्ये, कोल्हापूरमध्येच आहे हा ट्रॅक. सो प्लीज नक्की या. थँक्यू सो मच अभिषेक. तू आलास, आमच्याबरोबर गप्पा मारल्या, आम्हाला सगळं सांगितलं तुझ्या ट्रॅकबद्दल वगैरे. एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, काय आहे की ना, मगाशी आम्ही बघत होतो जे प्रोफेशनल रेसर्स ड्राईव्ह करताना वगैरे आणि खूप मजा आली. आम्हाला पण मिळेल का गो कार्टिंग? हो, येस, डेफिनेटली. मी जिंकणार आहे. बघ. सो सगळ्यात इम्पॉर्टंट रॅम्प वॉकमध्ये डिपेंड्स. जर तुम्ही मॉडेल रॅम्प वॉक करताय तर तुम्ही कपडे शोकेस करत असता. जर तुम्ही पॅजंट रॅम्प वॉक करताय, म्हणजे जे मी आता मिस्टरसाठी चालली आहे, तर तिथे तुम्ही स्वतःला शोकेस करत असता. सो जेव्हा मॉडेल रॅम्प वॉक तेव्हा यू डोंट हॅव अ स्माइल, तेव्हा इट्स जस्ट अ ब्लँक फेस. ओके, नाही, आम्हाला रॅम्प वॉक नाही करायचं आहे, आम्हाला पॅजंट वॉक करायचं आहे. स्माइल करायला आवडतं आम्हाला. हां, तर पॅजंट वॉकसाठी सगळ्यात तुमची बेस्ट स्माइल चेहऱ्यावर आणायची आणि ती डोळ्यातून दिसली पाहिजे. हां, रेडी. आणि वॉकमध्ये तुम्ही एका स्ट्रेट लाईनमध्ये चालायचं. हिप मुवमेंट पाहिजे आणि ती स्वे व्हायला पाहिजे विथ ईच स्टेप. ओके. जर स्ट्रेट लाईनमध्ये चालायचं आहे आणि क्रॉस पण व्हायला पाहिजेत लेग्स, तेवढंच लक्षात ठेव. क्रॉस व्हायला पाहिजे, स्ट्रेट लाईनमध्ये चालायला पाहिजे आणि हिप्स मूव्ह व्हायला पाहिजे. अरे काय मूव्ह होतील जेव्हा स्ट्रेट लाईनमध्ये चालणार. ओके, रॅम्प वॉक स्टार्ट. बॅलन्स कर ना तू. इथे मुलाला मध्ये चालू दे. हाय. ले उगी. So Apurva, you feel like a macho. I feel like and you a macho. feel like a pretty girl. You also feel like a pretty girl. No, but she is pretty, okay? Just look at her. She's beautiful. Thanks. And look at you. Awesome. Anyway, चला.
माय गॉड किती इझिली करते ती. आणि मग परत असं आणि मग परत असं. तसं. सो आता आम्ही जज करू Yes, please. दोघांना. हो, हो. रेडी बोथ ऑफ युअर. Yes. ठीक आहे. कसं वाटलं? सो आता खूप डिफिकल्ट आहे खरोखर. म्हणजे मी असंच नाही म्हणत आहे, खरंच खूप डिफिकल्ट आहे. ए जस्ट बिकॉज ही सेड मला कॉल कर त्याला तू जिंकवणार. नो 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 नॉट एट ऑल. तर मी आधी सांगू थोडं काय काय चुकीचं हा झालं. प्लीज. ओके सांग. शिकू आपण. तर युअर वॉक वॉज रिअली नाईस. म्हणजे वॉक टेक्निकल्स वगैरे चांगले होते. स्माईल फक्त मला वाटतं अजून केली असती. आणि आय लाईक युअर स्माईल. स्माईल थ्रू आउट होती, चांगली होती. पण थोडं माचोनेस थोडंसं. तू होतीस ना समर्थ म्हणा असं मी. मग तर अजून माचोनच यायला पाहिजे. अजून नाही आलाच नाही मला आलाच असं नाही. वाटलं. अरे म्हणजे ते असं राहिलंच नाही स्टिफ. हात असे हालत होते. इट शुड बी लाईक डन. स्टिफ. जॉन एब्राहम. आधी सांगायला पाहिजे होतं. तर विनर आता एक चूज करायचं आहे. तर विनर विल बी आज मैं ऊपर आसमान नीचे. थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल आणि मला फॉर हॅव्हिंग मी हिअर. इट वॉज खूप मजा आली मला तुमच्या दोघांबरोबर. आम्हाला पण खूप मजा आली. ह्याला तर खूपच मजा आली आहे अपूर्वाला. आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्या Thank you कॉम्पिटिशन so साठी. जिंकून ये. फुल ऑन भारी कर. कोल्हापूरची शान आहे, महाराष्ट्राची शान आहे. डेफिनेटली. अँड वी आर ऑल व्हेरी प्राऊड ऑफ यू. आणि आम्ही तुला चेअर करू. थँक्यू सो मच. मित्रांनो, ही जी जागा तुम्ही बघतायत हे कोल्हापूरचं न्यू पॅलेस आहे. इथे शाहू महाराज राहायचे आणि आता त्यांची पुढची पिढी राहते. छान आहे ना? है ना? है ना? है ना? बरं स्नेहा, तू शेवटचं ते कन्क्लूड करतेस का? काय ते शेवटचं आपण म्हणतो ते. हां चल आपण कॉकटेल. हॅलो. सो मीन गाईज. आता मी त्याला जाऊन शोधणार आहे. तोपर्यंत तुम्ही पुढचं गाणं ऐका आणि आम्ही परत येतोय. अपूर्व. ओ करम खुदाया है तुझे मुझसे मिलाया है. तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है. ओ तेरे संग यारा खुश रंग बहारा. तू रात दीवानी मैं जर्द सितारा. ओ तेरे संग यारा खुश रंग बहारा. मैं तेरा हो जाऊं जो तू कर दे इशारा. छोड़े हैं बाकी सारे रास्ते. बस आया हूँ तेरे पास रे. मेरी आंखों में तेरा नाम है, पहचान ले. सब कुछ मेरे लिए तेरे बात है. 100 बातों की एक बात है. मैं ना जाऊंगा कभी तुझे छोड़ के, ये जान ले. ओ करम खुदाया है तेरा प्यार जो पाया है. तुझ पे मर के ही तो मुझे जीना. नर्गिस फाखरी बरोबर काम करायला का? अरे ती धमाल आहे. आणि तिला मेन म्हणजे आम्ही मराठी शिकवायचो. हो म्हणजे तुझ्या आईचा घो. तर तिला मी सांगतो यू आर वंडरफुल. तर ती सांगायची समोरच्या माणसाला की तुझ्या आईचा आणि म्हणायचो वंडरफुल. असे अप्रतिम म्हणजे अप्रतिम शब्द तिला शिकवले. ते फॉर एक्झाम्पल मला असं खूप आवडतं की तो डायलॉग होतो ना की पुष्पा आय हेट टीयर्स. म्हणजे हे मग दगडूच्या किंवा तगाटच्या भाषेत कसं असेल. पुष्पा डोळ्यातला पाण्याचा नळ बंद कर.